गेल्या काही वर्षांपासून संचालक मंडळाची चौकशी सुरू असल्याचं आमदार महेश शिंदे यांनी स्पष्ट केलं। पुढे सांगितलं त्यांनी की चौकशीतून दिलासा मिळावा याकरिता संचालक मंडळानं न्यायालयात धाव घेतलेली, मात्र न्यायालयानं 12 एप्रिल रोजी कारवाई करण्याचे आदेश कायम ठेवले आहेत आणि यामध्ये शशिकांत शिंदे आणि संचालक मंडळाच्या अडचणीत वाढ झाली आहे। आमदार शशिकांत शिंदे सध्या महाविकास आघाडीकडून सातारा लोकसभेचे उमेदवार असून त्यांची उमेदवारी जाहीर झाली असताना त्यांच्या अडचणीत आता ही वाढ झाली। संचालक असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या अनेक वर्षात वेळोवेळी बांधकामाच्या नावाखाली भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षानं केला होता। त्याची न्यायालयीन चौकशी सुरू होती। ती सुरू असताना त्याच्यातून दिलासा मिळावा यासाठी संचालक मंडळानं उच्च न्यायालयात अर्जही केला होता, मात्र या अर्जाला दिलासा मिळाला नसल्यानं आमदार शशिकांत शिंदे यांच्या अडचणीत आता वाढ झाली असून 12 एप्रिल रोजी आदेश देखील न्यायालयानं दिला असल्यानं आता चौकशी होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागून असल्याचं कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितलंय। 30 कोटी रुपयाचा घोटाळा या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला आहे। हा घोटाळा याची तक्रार दिल्यानंतर पणन संचालकांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब त्यावेळेला होते। पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आणि चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्यावेळेचे पणन संचालक माने म्हणून आहेत, त्यांनी ह्या घोटाळ्याची चौकशी केली 2013-14 मध्ये आणि त्यांनी सांगितलं की हा घोटाळा निश्चित या ठिकाणी झालेला आहे आणि या घोटाळ्याचे जे दोषी आहेत त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे जावेत अशा पद्धतीची शिफारस केली। हे झाल्यानंतर त्यावेळेला सत्ता त्यांचीच होती, त्यामुळे त्यांनी जाऊन लगेच पणन मंत्र्यांच्याकडे जाऊन त्याच्यावरती स्टे घेतला। तो स्टे झाल्यानंतर त्या स्टेच्या विरोधात नितीन बोराडे नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी 2013-14 हायकोर्टामध्ये PIL दाखल केली। 13-14 जी PIL दाखल झाली त्या PIL मध्ये हायकोर्टाने आदेश दिले की हा घोटाळा हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे, महाराष्ट्रातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणार आहे, तर याची राज्य सरकारने सखोल चौकशी केली पाहिजे। हे चौकशीचे आदेश ज्यावेळेला उच्च न्यायालयाने दिले त्यावेळेला तत्कालीन पणन संचालक तथा त्यावेळेचे अतिरिक्त मुख्य सचिव पणन विभागाचे मनोज सौनिक, जे राज्याचे मुख्य सचिव राहिलेले आहेत, त्यांनी चौकशी अहवाल दिला आणि त्या चौकशी अहवालामध्ये 2016 मध्ये त्यांनी सांगितलंय की 138 कोटी रुपयाचा घोटाळा या संचालक मंडळानं केलेला आहे, यांच्यावरती गंभीर गुन्हे यांनी केलेले आहेत, यांची चौकशी करावी आणि यांना फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद यांच्यावरती करावी अशा पद्धतीचे टिप्पणी शिफारस त्यांनी राज्य सरकारला केली। ह्या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे, त्यामुळे याच्यावरती गुन्हे नोंद करा अशा पद्धतीचे आदेश कोर्टाने दिले। हे आदेश दिल्यानंतर सेक्रेटरींनी पणनच्या संचालकांना त्या ठिकाणी प्राधिकृत केलं। ते पत्र पण मी आपणा सर्वांना पाठवतोय, देतोय। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे, या ठिकाणी त्यांनी सांगितलंय सद्यस्थितीत माननीय उच्च न्यायालयाच्या 19/3/2024 रोजीच्या आदेशानुसार पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या 30/11/2000 रोजीच्या पत्रातील मुद्दा क्रमांक 3 नुसार सर्व संबंधित दोषी व्यतिरिक्तच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी। सदर फौजदारी कारवाई करण्याकरता पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांना प्राधिकृत करण्यात आलेलं आहे। या घोटाळ्यामध्ये मी नावं वाचून दाखवतो, ही नावं याच ठिकाणी दिलेली आहेत। यामध्ये श्री बाळासाहेब हनुमंतराव सोळसकर, जजमेंट माझ्याकडे आहे, श्री शशिकांत जयवंतराव शिंदे, प्रदीप गंगाराम खोपडे, संजय नारायण पानसरे, शंकर लक्ष्मण पिंगळे, बापू जनार्दन भुजबळ, चंद्रकांत रामदास पाटील, ही नावं असे त्यावेळेचे जे संचालक आहेत त्यांचीच नाव आहेत।
परवा दिवशी त्यांनी त्या ठिकाणी या पत्राला स्टे मागण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरती नकार देत कोर्टाने स्पष्ट सांगितलं की यामध्ये घोटाळा झालेला आहे, आम्ही कसल्याही पद्धतीचा स्टे किंवा प्रोटेक्शन आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य कोर्टानं दिलं आणि त्यांचं सगळं फेटाळलेलं आहे. हे एवढा मोठा घोटाळा, 4,000 कोटीचा घोटाळा, जो 2013-14 तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी उघडकीस आणला होता, तो घोटाळा तसाच दाबला गेला आणि आज त्या घोटाळ्यातला शेवटचा त्यांचं जे कवच कुंडल होतं हायकोर्टाचं, ते पण निघून गेलेलं आहे. असल्याही परिस्थितीत या दोषींवरती कडक कारवाई करावी अशी मी विनंती करतो.